पण जुन्या मैत्रिणी खूप दिवसांनी भेटल्या. पहिली महिला म्हणाली, माझी एक नात आहे, लग्नासाठी एखादा मुलगा असेल तर बघा ताई. दुसरी महिला म्हणाली, तुमच्या नातीला कोणत्या प्रकारचा परिवार पाहिजे? तेव्हा पहिली महिला म्हणाली, काही खास नाही, सरकारी नोकरी करणारा, स्वतःचं घर आणि मुलगा एकटा असावा. आई वडील भाऊ बहीण कोणतंही नातं नसलं तर खूप चांगलं होईल. भांडण मारामारी हे त्रासदायक असतात. दुसरी महिला म्हणाली, माझाच नातू आहे, तो आमच्यासोबत नाही राहत, बहिणीचे लग्न केले आहे, आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवले आहे, खूप चांगली नोकरी आहे, महिन्याला 2 लाख पगार आहे, खूप मोठं घर आहे, परदेशात गाडी आहे, नोकर चाकर आहेत. तेव्हा पहिली महिला म्हणाली, मग अशा घराण्यात बोलणी करा की. दुसरी महिला म्हणाली, पण माझ्या पण नातवाची एक अट आहे, मुलीचे पण भाऊ बहीण कोणीच नसलं पाहिजे, तुमच्या पण परिवारातले सगळे विष खाऊन मेले पाहिजेत, तेव्हा मी लग्नासाठी बोलणी करू शकते. पहिली महिला म्हणाली, हे काही नाटक आहे का? आमच्या परिवारातले विष खाऊन का मरावीत? त्यावेळी दुसरी महिला म्हणाली, वा ताई, तुमचा परिवार आणि दुसऱ्याचा परिवार काहीच नाही. ताई, आपल्या नातीला आणि मुलीला परिवाराचे महत्त्व सांगा, नाहीतर येणाऱ्या वेळेचे सुख आणि दुःख विसरून जातील. रामकृष्ण हरी म्हणा जाताना.